मकर संक्रांत. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आज मी आपणास मकर संक्रांतीची माहिती सांगणार आहे. चला तर मग आपण माहिती जाणून घेऊयात. यावर्षी नवीन वर्षात 2026मध्ये आलेली मकर संक्रांतीचा सण व षटतिला एकादशी एकाच दिवशी, या दोन्ही तिथी 23 वर्षांनी एकत्र आलेल्या आहेत. सूर्यनारायण मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायणाला सुरुवात होते. म्हणूनच या सणाला आपण मकर संक्रांत असे म्हणतो. ही पौष महिन्यात येते. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचे 3 दिवसाचे महत्त्व आहे. ते म्हणजे पहिला दिवस भोगीचा, दुसरा मकर संक्रांतीचा व तिसरा किंक्रांत मानतात. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी व बाजरीची तीळ लावलेली भाकरी खातात. संक्रांतीच्या दिवशी या दिवशी समुद्र जवळ असेल तर समुद्रात, नाही तर नदीवर पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करतात. देवास तीळ व तांदूळ वाहतात. सौभाग्यवती स्त्रिया सुगड पुसतात. त्यामध्ये गहू, ऊस, हरभरा, गाजर, तीळ घालून सुगड पुसतात व एकमेकींना देतात. यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे. वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. ती कुमारिका आहे आणि बसलेली असून जाईचे फूल तिने वासाकरिता हातात घेतलेले आहे. तिच्या हातात गदा असून ती खीर प्राशन करीत आहे. षटतिला एकादशी याच दिवशी असल्याने जे एकादशी करतात त्यांनी एकादशी याच दिवशी केली पाहिजे. मंदिरात जाऊन विष्णू सहस्रनाम वाचावे, तुळशीपत्र वाहून श्रीहरीची पूजा करावी. एकादशीला आपण दान करतोच व मकर संक्रांतीलाही दानाचे खूप महत्त्व आहे. या दोन्ही तिथी एकाच वेळी आल्याने स्नान दान पुण्यकारक आहे. तिळाचे 6 प्रकारे उपयोग करावे आणि म्हणूनच तिला षटतिला एकादशी असे म्हणतात. पहिले एक उपयोग, अंघोळीच्या पाण्यामध्ये घालून आंघोळ करावी. 2 उटणे लावून ते अंगाला सर्वांगाला लावावे. 3 स्वयंपाकामध्ये वापर करावा. 4 तिळगुळ द्यावे आणि 5 तिळाचे दान द्यावे आणि तिळगुळ वाटावे. तिळगुळ सुगडांमध्ये घालावे. मकर संक्रांतीला स्त्रिया एकमेकांना वाण देतात व तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. लहान थोर मुले पतंग उडवितात, कोणी फुगे उडवितात. एकूणच हा उत्साहाचा सण आहे आणि दोन्ही तिथी एकत्र आल्याने सर्वांनाच आनंद वाटत आहे. श्रोते हो, माझी कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.